ताई स्वागत. नमस्कार. काय मजा मजा चालल्यात तुमच्या पक्षामध्ये आणि पक्षाच्या आजी माजी लोकांमध्ये. तर त्याविषयी काय भाष्य करायला आवडेल तर तुम्ही सुरुवात करा, मग आमचे सगळे लोक प्रश्न. नाही, प्रथमतः आपण मला आपल्या एवढ्या मोठ्या देशाच्या उच्च अशा प्रकारच्या आणि लोकप्रिय असलेल्या वृत्तवाहिनी असेल, चॅनल असेल, याच्यावर आपण मला बोलवलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो. मी छोटा कार्यकर्ता, पण एवढ्या मोठ्या चर्चेला मला संधी दिली. प्रांताध्यक्ष झाल्यानंतर एक जबाबदारी आणि आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाची जबाबदारी मिळाल्यानंतर फार दडपण पण आहे आणि काम करण्याची दिशा ठरवताना तुमच्या सर्वांचं मार्गदर्शन मिळावं एवढीच अपेक्षा आहे. आता तुम्हाला काय विचारायचं विचारा. एवढा मोठा म्हणजे त्याला व्हर्टिकल स्प्लिट म्हणता येईल. आता पक्ष हा तोडला गेला, त्याचा एवढा मोठा घास काढला गेला आणि मग ती मालेगावच्या निवडणुकीपर्यंतची त्याची परिणामांची जी काही मालिका लागली, तर अशा परिस्थितीमध्ये उभारी देणं पक्षाला, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल असं वाटतं तुम्हाला? मुळात उभारी येईल असं तुम्हाला कुठल्या मुद्द्यांवरनं वाटतं? शरद पवार हा एक तुमचा सगळ्यात मोठा आघाडीचा मुद्दा, पण बाकीचे आव्हान. मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक चर्चा होत होत्या. मग पक्ष विलिनीकरणापासून पक्षाच्या बाबतीमध्ये सध्याची परिस्थिती यावर फार मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायच्या. पण या चर्चेमध्ये आम्ही सातत्याने पाहायचो की पवार साहेबांचा एक आत्मविश्वास आम्ही बघितला. पवार साहेबांचं म्हणणं चर्चा सगळ्यांच्या होऊन देत होते, काही त्याच्या कमेंट्स करत नव्हते, काही नाही, ठीक आहे तुम्ही बोलून घ्या, तुम्ही करून घ्या. परंतु त्यांच्या स्वतःची मानसिकता किंवा स्वतःचं जी मी पाहिलेलं आहे की कॉन्फिडन्स की आपण पक्ष परत उभा करू, हाच कॉन्फिडन्स मी त्यांचा लोकसभेला पाहिला होता. टू बी फ्रँकली म्हणजे मी तो त्यावेळेला सुद्धा त्यांचा हाच कॉन्फिडन्स होता की आपण पक्ष परत उभा करू आणि निवडून पण येऊ. लोकसभेला यश आलं. आणि आत्ताच्या घडीला सुद्धा मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला या वेगवेगळ्या चर्चा होत होत्या त्यावेळेला त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आपण आपला पार्टी तोपर्यंत मजबूत उभी करायची आणि निर्णय घ्यायचा. आणि ते निर्णय घेतल्यानंतर मग कोणाला करायचं, म्हणजे जयंत पाटील साहेबांनी प्रामाणिकपणाने 7-8 वर्ष संकटाच्या काळात पक्ष चालवला. ते त्यांच्या स्ट्रॅटेजीने चालवला. म्हणजे जे आत्ताच्या युगामध्ये ज्या पद्धतीने पक्ष चालवायला पाहिजे तसं त्यांनी चालवला. आता त्यानंतर काय करायचं हा विषय आल्यानंतर 2-3 नावं होती. त्यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी संधी देण्याचा निर्णय सर्व पक्षाच्या नेत्यांनी घेतला. आता तो सिलेक्ट करताना काय त्यांच्या डोक्यामध्ये माझं निवड करताना असेल, मला वाटतं माझा अभ्यास असा असेल की एक चळवळ उभी करायला पाहिजे आणि लोकांमध्ये संपर्क करून पक्ष उभारणीसाठी जे वातावरण निर्माण करण्यासाठी जे करावं लागेल ते करण्याच्या बाबतीमधली भूमिका करणारा एक कार्यकर्ता असेल म्हणून ती संधी दिली असेल. आणि मला वाटतं की हा चॅलेंज आहे आणि सोपं नाही, अवघड आहे. परंतु कारण सध्याची मी नेहमी सांगतो की पूर्वीचं राजकारण हे आपण सुद्धा बघितलेलं आहे. पूर्वीचं राजकारण हे वैचारिक, महाराष्ट्रात तरी वैचारिक पद्धतीने व्हायचं. देवाणघेवाण व्हायची, विरोधी पक्ष आरोप प्रत्यारोप करायचे किंवा विकासावर बोललं जायचं. तेव्हा आता देशात आणि राज्यांमध्ये निवडणुका जिंकण्याची स्ट्रॅटर्जी ह्याच्यावर आता राजकारण होतं. मग ते जिंकण्यासाठी लोकांचे प्रश्न याच्यापेक्षा लोकांना निवडून आणण्याचा, लोकांमधून निवडून येण्यापेक्षा आपण सत्तेवर कसं बसलं पाहिजे हे समीकरण नवीन आता उदयाला आलं आहे. म्हणजे देशात पण आहे, राज्यात पण आहे. म्हणजे मी कधी कधी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये विकास कामाच्या ऐवजी आता योजना आणून निवडणूक जिंकण्याचे फंडा नवीन सुरू झाला. म्हणजे काही राज्यात सुरू झाला म्हणतो आपल्याकडे करावं, एवढा काय आपला मागासलेपणा राज्यात नव्हता, परंतु तो सुरू झाला. म्हणजे लाडकी बहीण योजना आणल्या, अनेक काही योजना आणल्या, कर्जमाफीचा असेल, अनेक योजना आणण्याचा प्रयत्न. आता सिस्टीम बदललेली आहे. या सिस्टीममध्ये कशा पद्धतीने तुमची पार्टी पुढे न्यायची ह्याला 2 पर्याय. हां, विरोधक म्हणून स्ट्रॉंगपणाने विरोधामध्ये जाऊन आपण तेवढ्यात प्रखरतेने उभं राहून आपण जनजागृती करून निवडणूक करायच्या बाबतीमधली भूमिका घेतली तर महाराष्ट्र असं एक राज्य आहे की तो 100% रिझल्ट देऊ शकतो. पण मी जे पाहतो
की आता निवडणुकीच्या बाबतीमध्ये सत्तारूढ लोकांना आत्मविश्वास दुगणित झालेला आहे. एक तर पहिला पक्ष फोडूनच सत्तेवर बसले. स्वतःच्या म्हणजे ते म्हणतात 2014 पासून आम्ही केंद्रामध्ये आहोत, लोकांच्या विकास. मी आजच देशाच्या पंतप्रधानांची मुलाखत सुद्धा बघितली, भाषण बघितलं. त्यांनी सांगितलं देश आपण आता जागतिक क्रमांकावर 3ऱ्या याच्यावर आलो आहे. वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी उदाहरणं दिली. परंतु मग तेवढी जर सक्षमता असताना सत्ता हस्तगत करण्यासाठी पक्ष फोडण्याच्या बाबतीमधले निर्णय घेणे आणि मग सत्ता टिकवण्यासाठी तडजोडी करणे किंवा त्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या, मग सत्तेचा उपयोग, अधिकाराचा उपयोग, आमिष दाखवण्याचा उपयोग आणि यामध्ये अर्थकारण आणि सत्तेचं कारण, अधिकाराचं कारण हे फार कारणीभूत आहे. त्यामुळे आपण काही नाही केलं तरी निवडणूक कशी जिंकायची हे जर नवीन फंडे आपल्या राजकारणात जर आले असतील तर एक आव्हान असं आहे की त्याच्यासमोर आम्ही किती टिकू शकतो, त्यांच्यासमोर आम्ही कशा पद्धतीने टिकाव लागू शकतो किंवा पक्ष सत्तेत आणण्यासाठी धडपडू शकतो, हे चॅलेंज आहे. मला हे अवघड चॅलेंज आहे. परंतु मी ज्यावेळेला बघतो तेव्हा अनेक ठिकाणी क्रांती होते, अनेक ठिकाणी उद्रेक होतो आणि ज्यावेळेला तो उद्रेक होतो तो सत्ता परिवर्तन करू शकतो. ते करण्याचा प्रयत्न करणं ही खरं पुढची जबाबदारी असेल. मला वाटतं की ती सुरुवात वेगळ्या पद्धतीने करून एकतर सत्तेमधल्या लोकांचे अपयश, त्यांचे असलेले वेगवेगळ्या प्रकारचे विषय जे मिळतील ते प्रखरतेने लोकांमध्ये आणून त्यांना रॉंग बॉक्समध्ये टाकणं हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. 2 मुद्दे तुम्ही म्हणालात आहे. आम्हाला ते बातमी दिली तर आवडेल. ते म्हणाल की 2-3 नावं चर्चेत होती, बाकीची नावं जरा सांगितली तर बरं होईल. खुशी होती. नाही असं काही नाही. मग त्यामध्ये राजेश टोपे होतो, मी होतो, अशी 2-3 नावांची चर्चा झाली होती. नाही असं नाही. ह्या चर्चेमध्ये मला संधी दिली पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी. त्यामध्ये काही हात निकष घेतला असेल, हा संघटना चळवळीमधला आहे, त्यानंतर जरा आक्रमकता आहे आणि मग त्या आक्रमकतेतून रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेऊन परत पश्चिम महाराष्ट्रालाच अध्यक्ष बदलेले ना, बाकीच्या मतदारांचा गेला असतं तर बरं झालं असतं. तर इथं मी पहिल्यापासून मी ह्याच विषयाच्या विरोधात आहे. आपण काय केलं, आपण भागावाईट डिवायडेशन केलेलं आहे. जातीचं पण केलं आहे आणि ह्याचं पण केलेलं आहे. पोटेन्शियलता जर निघाली असेल पक्षाला, इथून खरोखरच फायदा होऊ शकतो. मी असं म्हणत नाही बाकीच्यांच्यामध्ये फायदा पक्षाला मिळणार नाही, परंतु निकष काही असतील त्या निकषात मी जर उजवा ठरलो असेल असं समजूया, मी पश्चिम महाराष्ट्रात असेल तर तो काही माझा दोष नाही. आता माझा नेटिव्ह प्लेस तसं मुंबई पण आहे आणि नवी मुंबई पण आहे. त्यामुळे मी सर्व महाराष्ट्रामध्ये कसं व्यापला जाईल. कधी कधी परवाच्या दिवशी लगेच त्याला जातीचा रंग पण दिला काही लोकांनी. ते बोलले की नाही मराठाच पक्षाला भेटतो का काय. पवार साहेबांचं जेवढ्यांनी राजकारण बघितलं असेल, मला वाटतं की या महाराष्ट्राने पण बघितलंय, त्यांनी नेहमी पुरोगामी विचारच जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं जर नसतं तर साहेब कधीच मागे मोठे झाले असते. परंतु विचाराची तडजोड न करता सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा नेतृत्व म्हणून पवारसाहेब पाहतो. त्यामुळे बाकीच्यांचा जो इनबॅलन्सिंग होतोय, पश्चिम महाराष्ट्रच का इतर राज्यात का आहे. मागच्या वेळेला जर बघितलं आपण, वेगवेगळ्या ठिकाणची पदं वेगवेगळ्या ठिकाणी दिले. मराठवाड्याला दिलं होतं, वेगवेगळ्या ठिकाणी दिलं होतं. तशा पद्धतीने हा समतोलपणा सुद्धा भविष्य काळामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडे शेवटचा प्रश्न आहे, बाकी त्याचा काही विचार दिलाच नंतर, ते तुमच्या पक्षाचा प्रत्येक नेता हा आज ना उद्या भाजपत जाणार अशा स्वरूपाची वातावरण निर्मिती का होते की जयंत पाटील यांचं जरी उदाहरण घेतलं, ते आले, उद्या झाले, काल झाले, आता आलीच आमच्यामध्ये वगैरे वगैरे, हा असा संशय का निर्माण केला जातो. तर केला जाण्याचा प्रयत्न होणं साहजिकच आहे, पण तो लोकांना खरा का वाटतो. काय झालं, सध्याची सिस्टीम जी आहे, तुम्ही बघा, काही पक्षाची एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटर्जी असते पार्टी डॅमेज करायची. विरोधातले असले ते वेगळंच आहे, पण सत्तेमधल्या आपल्या लोकांना सुद्धा डॅमेज करण्याचा प्रिप्लॅन करतात. म्हणजे काही मंत्री आपोआप त्या ठिकाणी कसे रॉंग बॉक्समध्ये जातील, हे विधान सभेच्या अधिवेशनाच्या वेळात कसे विषय येतात, विरोधक आम्ही काढतो. परंतु काही लोकांचं असं असतं की ही चर्चा सातत्याने लांबवत न्यायची. कार्यकर्ता डिस्टर्ब होतो. कार्यकर्ता मग बोलतो काय होणार आहे, उद्या पक्ष विलीन होणार आहे का, पक्ष एकत्र येणार आहेत का, मग कोण पक्ष सोडून जाणार आहे का.
मला जेवढं माहिती आहे की पक्षाची बैठकीमध्ये स्पष्ट शब्दात सगळ्यांनी, उद्या परवाच्या दिवशी जयंत पाटील साहेबांचं भाषण जर बघितलं तर ते भावनिकतेने होतं की मी पक्षाची लॉयल राहणार आहे. आणि ते नेते आहेत आमचे. उद्या राज्यामध्ये ज्यावेळेला कुठल्या प्रकारचं बदल करण्याचा जनतेने निर्णय घेतला तर पक्षाचे प्रमुख म्हणून जयंत पाटीलच असतील ना. परंतु अशा पद्धतीने वावड्या उठून पक्ष शिथिल करायचा हे प्रयत्न होतो. आणि मला वाटतं की तो आम्ही परवाच्या दिवशी पवार साहेबांनी आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं की याच्या पुढे आम्ही बाकीचा विषय बाजूला ठेवून पक्षवाढीच्या संदर्भातूनच पुढे नेणार. आता ह्या वावड्या रोज उठतच राहणार आहे. त्याला काय तुम्ही कोणाला अडवू शकत नाही. तुम्ही आपण सांगू शकतो का तुम्ही पुरावे द्या मग त्यामध्ये बोला. चर्चा होत असतात. मी आता अध्यक्ष झालो, मी विकास कामाच्या संदर्भातून कोणाला भेटायला गेलो लगेच त्यांना भेटणं म्हणून काही पक्षप्रवेश झाला असं होत नाही. पण हे राजकारणातला एक आता हा रुटीनचा अंग झालेला आहे, ज्याच्यामध्ये ह्या चर्चा आता सातत्याने भविष्यकाळामध्ये सातत्याने दिल्या जातील, चर्चा केल्या जाते असं मला वाटतं. तुम्ही जे मागाशी म्हणालात की सत्ता परिवर्तनासाठी उद्रेक हे होईल असं तुम्हाला वाटतंय महाराष्ट्राचं वातावरण? महाराष्ट्राची जर तुम्ही मला जेवढं मी छोटा आहे अजून, महाराष्ट्राचा अनुभव मला घ्यायचा आहे. पण महाराष्ट्राच्या लोकांचं एक बघितलं ना तुम्ही तर महाराष्ट्र हा वेगळा आहे. मग लोकसभेला तसं झालं नसतं. जर अगदी 10 वर्षाचं कामकाज फार चांगलं झालं असं जर बघितलं असतं तर लोकसभेला झालं नसतं. विधानसभेला सुद्धा काही वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटजी त्यांनी त्यावेळेला ठरवली निवडून येण्यासाठी. म्हणून मी बोलतो की फक्त आम्ही आता काही विषय असतात त्या विषयासंदर्भामध्ये लोकांमध्ये जागृती करणं फार गरजेचं आहे. मी मगाशी एक विषय सांगितला, आता हे उदाहरण सांगतो. म्हणजे सरकार विकास कामाचा डांगोरा पिटतं की आम्ही कोस्टल रोड बनवला, आम्ही मेट्रो बनवले, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, एवढं विकास कामं केले. पैसे कोणाचे जात आहेत? जनतेचे जात आहे. म्हणजे तुम्ही एक उदाहरण, आता खरं तुम्ही एक लेख काढला पाहिजे. आता तुम्ही बघितलं असेल तर एक घर खरेदी करायचं म्हटलं तर आत्ताचा मुंबईचा किंवा कुठलाही रेट बघितला तो सामान्यांना परवडणारा नाही. म्हणजे लोकांनी जर एखादं घर घ्यायचं झालं तर त्याला तुम्हाला GST किती वेळा द्यावा लागतो. म्हणजे साहित्य खरेदी करण्यापासून ते अगदी FSI खरेदी करण्याला वेगवेगळे GST द्यावं लागतं. म्हणजे 50% GST तुम्ही त्याच्यातूनच देत आहे. आणि मग त्यातून परत 1% तुमचा मेट्रोचा लावला जातो. म्हणजे पैसे तुमच्याकडून घेतात आणि विकास कामं आम्ही केली दाखवतात. चहा कॉफी काय? मी काहीच घेत नाही. हां, ह्याला आपलं नाही, ब्लॅक कॉफी नको, ग्रीन टी द्या असले तर. तर माझं म्हणणं आहे की महाराष्ट्राची जनता ही नेहमी वेगळ्या पद्धतीने विचार करते. वातावरण अंडरकरंट आहे, पण या अंडरकरंट वातावरणाची भीती सरकारमधल्या किंवा सत्तारूढ असलेल्या काही पक्षांना नाही. त्यांना निवडणूक कशी जिंकायची. आता निवडणुकी किती विश्वास राहतोय हा विषय वेगळाच आहे. आता मी परवाच्या दिवशी आता गटगण जे आहेत त्या आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या आता बनवायला सुरुवात केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण जर काही रिपोर्ट घेतला तर आता उदाहरण देतो. काही ठिकाणी महानगरपालिका पुणा वगैरे होते, तिथं सिंगल निवडणूक होत होती, नवी मुंबईला वगैरे. आता तिथं 3-3, 4-4चा प्रभाग केला. तुम्ही एवढे लोकप्रिय होतं तर सिंगल होऊन द्यायची होती ना मोठ्या नगरपालिकेत, महानगरपालिकेत. तुम्ही 3-4चा प्रभाग केला आहे, याचा अर्थ काय होतो? काही काही ठिकाणी जिल्हा परिषद गट गण उचलून एक गाव उचललं मोठं, जे विरोधात असेल ते दुसरीकडे टाकून दिलंय. म्हणजे निवडणूक आयोगाच्या निकषाप्रमाणे झिकझॅकनी जे करायला पाहिजे ते काही दिसतच नाही ना. हे निवडणूक कशी जिंकायची हे आता लोकांवर राहिले नाही. निवडणूक जिंकून आणण्यासाठी काय यंत्रणा वापरायची ही स्ट्रॅटेजी नवीन जन्माला आलेली आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये अंडरकरंट 100% आहे. आता शेतकऱ्यांचा विषय घेतला तर शेतकरी प्रचंड नाराज आहे. तुम्ही बघा, आत्ता अधिवेशनाच्या काळात किती आंदोलनं झाली हो. या आंदोलनामधलं फळ काय मिळालं? शिक्षकांचं मोठं आंदोलन परवाच्या दिवशी झालं आणि त्यांना लगेच देतो. तेवढं लगेच का? तर जनतेचा रेटा आणि बघितल्यानंतर मग सरकार झुकतं, हा प्रयत्न सुरू झाला. पण हा अंडरकरंट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बघायला मिळेल. तो तुम्ही कशा पद्धतीने लोकांमध्ये जागृती करता ह्याच्यावर अवलंबून आहे. आणि तो करण्याच्या संदर्भामध्ये जर यशस्वी झालो, आणि माझं पर्सनल मत आहे असं की सगळे विरोधकांनी एकत्र येऊन जर व्यवस्थितपणे लढाई केली तर 100% रिझल्ट चांगला लागेल. परंतु आपल्यामध्ये दुफळी पाडण्याचा प्रयत्न जर झाला आणि त्यात ते जर यशस्वी झाले, आणि ते नेहमी सगळ्या गोष्टीवरून करतात, धर्मावरून पण करतील, भाषिक वादावरून करतील,
जातीवरून करतील, वेगवेगळ्या पद्धतीने करतात. आणि ते कमी पडलं तर विरोधकामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील. काही ते कल्पकता त्यांच्याकडे फार मोठी आहे आणि त्याचा उपयोग काही करून ते करण्याचा प्रयत्न करते. आता त्यामध्ये आम्ही एकत्र येऊन जर व्यवस्थितपणे जर लढाई केली तर त्याचा रिझल्ट चांगला येईल. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही लोकांवर अन्याय होतो की मी इथं निवडून येऊ शकत होतो पण मला तिथं तिकीट मिळाली नाही, दुसऱ्यालाच मिळाली, ही नाराजगी होऊ शकते. पण मताचं विभाजन होऊ नये याची काळजी घेतली तर 100% महाराष्ट्रामध्ये बदल होईल असं मला वाटतं. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी युती नाहीये असे अनेक जण म्हणतात ना, हे तुम्ही एकंदर राष्ट्रीय आणि विधानसभेसाठी. नाही, मी स्थानिक स्वराज्य पण मीच मला सांगतो. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता आम्ही आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने आम्ही असं ठरवलं की जिल्हा पातळीवर तुम्हाला जे योग्य वाटतं त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या. मग त्या ठिकाणी वाटलं की मग आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून आघाडी करून एकत्र लढलं पाहिजे तर तिथं आघाडी करूनच लढलं पाहिजे. मी मगाशी तोच मुद्दा मांडला की मताचं विभाजन होणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला निवडणूक काढल्या पाहिजे. पण अशा अर्थाने मी हा प्रश्न विचारला की संजय राऊत आता त्यांनी विधान केलं की हे इंडिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नाही म्हणून. नाही, काही काही ठिकाणी त्यांना वाटत असेल की आम्ही इथं स्वतंत्रपणे लढलो पाहिजे, कार्यकर्ते त्यांची ताकदीचे आहेत आणि तिथं पक्ष आमचा ताकदीचा आहे, त्या लेवलवर होईल. अख्ख्या राज्यामध्ये ते तसं म्हणणार नाहीत असं मला वाटतं. राज्यामध्ये त्या त्या पातळीवर प्रत्येक पक्ष आता स्ट्रॉंग राहिला आहे. आता बहुतेक पक्षाचे नेते घेऊन घेतलेले आहेत, त्यांनी सगळे तिकडे गेल्यामुळे आता नवीन ताकदीची माणसं घेऊन एकत्र येऊन करावं जिल्हा स्तरावर जिथे जिथे त्यांना वाटतं तिथं. शेवटी ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये त्यांना त्यांना अधिकार आहे. त्यांना वाटलं की आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे, पक्ष त्याप्रमाणे स्वतः प्रत्येक पक्ष त्याप्रमाणे निर्णय घेईल. अध्यक्षपदाच्या शर्यतीत रोहित पवार होते का त्यांना मुद्दाम मागं म्हणजे अजून खूप लवकर होईल अध्यक्ष? नाही, असं काही नव्हते. अशी काही रोहित पवारांची वगैरे अशी काही चर्चा नव्हती. सगळ्यांनी मिळून एका विचाराने सगळ्यांनी मिळून माझं नाव जाहीर केलेलं आहे. पण रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्या मतभेदांच्या पण बातम्या खूप येत होत्या. आता त्या तुमच्या लोकांकडूनच येत होत्या की त्याही भाजपाकडूनच येत होत्या? नाही नाही, असं आहे की नाही त्यांनी भाजपमध्ये दिल्या का नाही दिल्या हा विषय नाही. ह्या बातम्या येतात. काही विषय असे असतात की त्या विषया संदर्भामध्ये एखादा मुद्दा मांडला म्हणून तो लगेच त्या नेत्यांच्या विरोधात झाला किंवा त्यांच्यामध्ये आपापसामध्ये मतभेद निर्माण झाले असं होत नाही. पार्टीमध्ये माझं आजही म्हणणं आहे की पार्टीमध्ये चर्चा ही ओपन व्हायला पाहिजे. त्या ओपन चर्चेचा अर्थ एखाद्याचं नाव माझ्या नावावर आता अध्यक्ष म्हणून मी काम करताना जर माझ्या कुठं मला सूचना करायची असेल किंवा मला कुठं चुकलं म्हणून सांगायचं असेल किंवा कुठं मी काय दुरुस्त केलं पाहिजे अशा प्रकारचं जर प्रत्येकाने विचार मांडलं तर ती पार्टी चालेल. ती पार्टी मीच चालवतोय मी ऐकणार नाही असं होत नाही. त्यामुळे जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना काही असेल, मी असेल, रोहित पवार असतील, अनेक पक्षाचे नेते असतील, पवार साहेब असतील, सगळे सूचना करत होतो. त्या सूचनामध्ये त्या आणि एक दुसरा असतं खाली कार्यकर्ता जो असतो पदाधिकारी दुसरा, तो पदाधिकारी आहे ना तो एक संघ राहायला पाहिजे. त्याने मग आपण आपला हे वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते डिवायडेशन पॉलिसी होते, मग त्यात मतभेद होतात असं शक्यता निर्माण होते. मला वाटतं की तशाच पद्धतीने प्रयत्न करण्याचा गरज आहे. कुठेही अशा प्रकारचा दोघांच्या मध्ये मतभेद नव्हते. मी एवढं तुम्हाला ठामपणे सांगतो. जयंतराव जरा मवाळ होते असं नाही वाटत? कोण? फार विचार करून बोलतात, एवढा पॉज येतात की नाही, प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते. पण ते त्या पद्धतीने वागले म्हणून अजून पण राजकारणात टिकून आहेत ना. आमच्यासारखा फार सगळे बोलून सगळेच अंगावर घेऊन त्यामुळे आम्ही जयेंद्र एकदम संयमी आणि तुमचं एकदम आक्रमक असं. मी परिणामाचा विचार करत नाही. मी खरं सांगतो. मी आपल्याकडे होतं काय पवार साहेबांनी मला कधी बोलले तुम्ही अजितदादांच्या जवळ होता, तुम्ही अजितदादांच्याकडे काय गेला नाही, अजितदादा तुमच्यावर प्रेम करत होते, तुम्ही अजितदादा आणि तुम्ही पवार साहेबांकडे राहिला. मला कसं आहे आपण काय होतो ज्यांनी बनवलं आणि या वेळेला या परिस्थितीमध्ये साहेबावर राहिलं पाहिजे. सत्ता येते जाते आणि सत्तेमध्ये आपण राजकीय वजन माझं असेल कोणताही पक्ष मला भाजपने पण 2014 पासून किंवा काही पक्षांनी मला हे केलं होतं ना. पण शेवटी काय असतं की तत्व असतात. मला वाटलं की पवार साहेबांच्या ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांच्यामुळे आपण महाराष्ट्रात ओळखीत झालो त्या नेत्याबरोबर यावेळेला राहिलं पाहिजे. मला संघर्ष करायला आवडतो आणि तुम्ही हे केलं पाहिजे. त्यामुळे ते थोडंसं आक्रमकता थोडं जहालपणा हा ठेवावा लागतो. आपल्याकडे काय सापडण्यासारखं मला काय दोन केसेस माझ्यावर करण्याचा प्रयत्न झाला.
नशिबाने आणि परमेश्वराच्या कृपेने त्यात काही सापडलेलं नाही असं मत आहे. आणि एक तुम्हाला सांगतो, काही व्यक्ती राजकारणामध्ये अशा पण असतात की त्यांना वाटतं की हे चुकीचं होतंय, तेवढं त्या हास्यपरास्ते मदत करत असतात. राजकारणामध्ये माझं नेहमी म्हणणं असं आहे की एखादा राजकारणामध्ये चेहरा वाढत असेल, म्हणजे प्रयत्न करत असेल, तर त्याला लगेच वेगळ्या पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न होऊ नये. त्यांनी काय होईल, मग राजकारणात कोण राहणारच नाही, कोणच यायला मागणार नाही. अलीकडे गेले ते रात्री शांत झोप लागावी वगैरे म्हणून गेले ना. नाही, आपलं काय आहे, मग त्यांचं जरी शांत झोप लागायला जरी काही लोक गेले, त्यांचं अस्तित्व कुठे राजकारणात? आता पक्षामध्ये फक्त पद मिळालं किंवा मंत्रीपद मिळालं किंवा सत्तेमध्ये गेलं, पण अस्तित्व कुठं असतं? तुम्ही तुमचं अस्तित्व स्वतः उभं करायला पाहिजे. तुम्हाला संधी मिळाली तर स्वतःचं अस्तित्व उभं करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की ते वेगळ्या पद्धतीने असतं. आणि 25 वर्ष आता मी आमदार झालो. मी आमदार होईल कडे मला शंका होती, पहिलं काहीच नव्हतं तसं. साहेबांनी दिली संधी, 25 वर्ष आमदार. ते पण माझं कार्यक्षेत्र मुंबई, नवी मुंबई, तिकडून मी सातारा नाही. सातारच्या लोकांनी मला फार स्वीकारलं. धावलीपासून तुम्ही माहीत आहे सातारच्या, आणि तिथे रती महारथी मातब्बर असताना तिथून नेतृत्व उभं करायचं सोपं काम नव्हतं. केलं, अध्यक्ष झालो, मंत्री झालो, आता अध्यक्ष. पक्ष वाढवण्याचे प्रयत्न, जेव्हा संघर्षाची वेळ येईल, जेव्हा तुमच्या समोर अजितदादांसारखी व्यक्ती असणार, त्यावेळेला ती जी एक, मी तुम्हाला सांगतो, मी व्यक्ती म्हणून लढणार नाही. मी काही लोकांचा आदर ठेवणार तर ठेवणार, आणि मी उपकारावर चालणारा माणूस आहे. ज्यांनी मी मगाशी म्हणालो, काही केस अशा होत्या की माझ्या केसमध्ये मला गुंतवण्याचा प्रयत्न केल्यानं माहिती आहे, पण काही लोकांनी 100% मला त्यावेळेला मदत केली. मी मुद्दाम उल्लेख करतो. नाही, मी काही लोक म्हणालो जे भाजपचे नेते असताना त्यांनी मला मदत केली. ती आहे, आणि मी उपकार जाणीव ठेवणारा माणूस आहे. अजितदादांचा आदर आहे. फक्त एक आहे, संघटना म्हणून ज्यावेळेला काम करेल तेव्हा मी व्यक्ती म्हणून विरोधात जाणार नाही. मी संघटना म्हणून विरोधात जाईन, पक्ष म्हणून विरोधात जाईल. ते मला जायलाच लागेल ना. तुम्ही तिथे मावळ पडलात तर तुम्हाला व्यक्तिद्वेष म्हणून नाही ठेवायचं, पक्ष म्हणून तुम्हाला जी भूमिका मांडायची, सरकारच्या विरोधात असेल, पक्षाच्या विरोधात असेल, ती मांडावंच लागेल ना. आज मी माणिकराव कोकाटेच्या बद्दल मांडली ना भूमिका. त्यामुळे पक्ष म्हणून तुम्हाला त्या पद्धतीने आक्रमकता दाखवायला लागेल. वेळ पडली तर तुम्ही रस्त्यावर ज्यावेळेला उतराल किंवा काय कराल, त्यावेळेला समोर कोण आहे बघण्यापेक्षा आपण महाभारत मी सांगणं गरजेचं नाही. महाभारताचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं तर त्यामध्ये चांगलं यश येईल. पण अशी एक भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये, तुमच्या नेत्यांमध्ये अशी असते का? मी बाहेरचा म्हणून विचारू इच्छितो. अंतिमतः काका पुतणे एक होतील आणि आपली वाट लागेल, अशी भीती वाटते का? नाही, असं आहे, आता वाट लागायला कोण राहिलं आमच्याकडं? आम्ही राहिलेले ठराविकच राहिलेलो आहोत आता. त्यामुळे एक झाले का, आणि वाट लागून काय होणार आहे? काका जोपर्यंत मजबूत आहे तोपर्यंत आम्हाला काही प्रश्न येत नाही ना. आणि पवारसाहेब असे ते जे आहेत त्यांना कधी अंतर देत नाही. त्यामुळे आता ठराविकच लोक राहिलेले आहे. पण उलट नवीन टीम कशी आली, जोडली पाहिजे, आणि नवीन टीम जोडून कसं मोठं करता येईल तेवढं बघायला पाहिजे. म्हणजे जरी एक झाली तर प्रत्येकाची सोय व्यवस्थित लावली जाईल असं. हा, जरी एक झाली तर सोय व्यवस्थित लावली जाईल प्रत्येकी. पण एक महिन्याची अजून चर्चाच नाही ना. बरं, त्यांनी सांगितलं दिल्लीला विचारावं लागेल. आता दिल्लीवाल्यांचं प्रेम पवारसाहेबांच्यावर होईल का? किंवा आता ते दिल्लीला विचारतील, आम्हाला सुप्रियाताईंनी सांगलं आमचा निर्णय आम्ही घेत असतो. तुम्ही म्हणताय की योजनांचं सरकार आहे, लोकल बॉडीला ह्या योजना किती इफेक्टिव्ह असतात? म्हणजे लाडकी बहीण वगैरे. हे तुम्हाला मी सांगू का, अर्थकारण ज्यावेळेला वाढलं, साहजिकच आहे, त्यावेळेला निवडणुकीच्या दिवशी आणि निवडणुकीच्या अगोदर काय करता याला महत्व यायला लागलं. हे धोक्यात आहे. लोकशाही म्हणजे आम्ही पण मान्य करावं लागतं, परंतु हे धोक्याचं एवढ्यासाठी आहे. आता मला सांगा, निवडणुकीला उभं राहायला माणसं तयार नाही होत, ही फॅक्ट आहे. कार्यकर्ता, निवडणुकीला सक्षम असणारा, लोकांमध्ये काम करणारा, प्रयत्न करणारा माणूस सुद्धा आता उभं राहत नाही. त्याला दोन कारणं आहेत.
एक म्हणतो मी एवढा सक्षम नाहीये आणि दुसरं म्हणतात ईव्हीएम मशीन असेल तर मी कशाला लढवा. ही सर्वसामान्य लोकांच्या चर्चा आहेत. मग उद्या निवडणुकीला जे कोणी उभे राहणार, आम्ही सांगतो काही प्रतिमा बघून सगळ्यांनी बघून निवडणूक द्या, प्रतिमा बघितल्यानंतर त्याप्रमाणे निर्णय घ्या वगैरे ते झालंय. उद्या तसेच चेहरे असतील असं सांगता येत नाही आणि ही अडचण आहे खरी. आणि म्हणून महाराष्ट्राच्या लोकांवर आपला एवढ्यासाठी विश्वास आहे, तो सेन्सिटिव्ह आहे. महाराष्ट्रातली जनता ही सेन्सिटिव्ह आहे आणि ती ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये आता बायप्रिकेशनच झालेलं आहे. हे मराठा हिंदी भाषिक वाद काय हा काय आज आला नाही, तो मुद्दा मानला असं माझं मत आहे वैयक्तिक. की निवडणुकीसाठी अशा प्रकारचे विषय येणं हे खरं एकसंगतीला धोका आहे. आणि मला वाटतं की त्यामुळे आता जनतेने निर्णय घेतल्याशिवाय काय बदल करण्याच्या संदर्भातला तो प्रयत्न करणार जनता आहे. निर्णय घेणं म्हणजे काय? त्यामुळे त्यांच्याकडे पर्याय कोण आहे तुमच्याकडे? म्हणजे आमच्याकडे इथे दिसतात बुवा मोदी यांच्या बाजूला आहेत, पण यांच्यासमोर पर्याय कोण आहे असं म्हटल्यानंतर जनतेला. मी देशाचा विषय सांगत नाही, मी राज्याचा तरी सांगतो. राज्यामध्ये पर्याय बरेच आहे. राज्यामध्ये पर्याय नाही असं कसं होत आहे? पण ते आणि समोर तसं- तितके येत नसतील, हा? तितके ताकदीने समोर येत नसतील. नाही, ताकदीने समोर यायला सगळे तयार आहे. फक्त ताकदीने समोर येत असताना मी परत परत त्याच गोष्टीवर येतोय की सिस्टीम जी आहे त्या सिस्टीमला तुम्ही कसं तोडू शकता याच पुढचं आव्हान असणार आहे. पण एकदा सिस्टीमचं पाप आहे हे मान्य केलं तर मग ते सिस्टीम मध्ये नाही येत त्यांना कधी विजयच मिळणार नाही ना. मग तसंच आहे आताची परिस्थिती. सध्या परिस्थिती तशीच आहे. मी आता तुम्हाला सांगितलं नाही का, तुम्हाला उमेदवारी द्यायची आहे समजा, पण तुमच्या गटागानामधली 5,000चं गाव, हा, त्यामध्ये नाही मिळणार. इथं मी बसलेलो आहे तिथं मतदान झालं तर सगळी तुम्हाला मतं जातील. पण मी तुम्हाला सांगतो, एखाद्या 5,000 लोकसंख्या असलेल्या माणसाला जर गाव एका ह्याच्यात टाकलं तर 30,000 मतदान, 19,000, 20,000, 35,000 मतापैकी 5,000 तर अख्खं गाव आलं तर तो माणूस गेला ना तिथे. यंत्रणा ही निपक्षपणाने असावी. ती यंत्रणा जर त्या ठिकाणी पोकारले गेले तर तुम्ही अपेक्षा करा. आज मला सांगा, जिल्हाधिकारी कार्यालयापासून, म्हणजे मागच्या वेळा काँग्रेसचं राज्य असेल, आघाडीचं राज्य असेल, स्वतंत्रता होती. IAS ऑफिसर ऐकायचे पण स्वतःचं काम करायचे आणि त्यांच्यावर इतका राजकीय दबाव नव्हता. आता एक अधिकाऱ्याने सांगावं की मोकळेपणाने काम करत आहे. सिरियसली आहे. एक अधिकाऱ्याने सांगावं की ते मोकळेपणाने काम करत आहे. अजिबात 90% लोक म्हणते नाही मोकळेपणाने काम करत. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी हस्तक्षेप जर केला तर प्रशासन म्हणून काय राहणार ना. मग कुठली निवडणूक असो किंवा जनरल असो. आता परवाच्या दिवशी निर्णय झाला, तुम्ही होता, त्यांनी ठरवलं, 3 नेते बसले, मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री, आणि त्यांनी सांगितलं विरोधकांना 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही. अशी पद्धत परत पहिली होती का? मला वाटतं एकदा कमी पैसे निधी दिला म्हणून एकनाथ खडसेंपासून गोपीनाथ मुंडे पण सगळे आंदोलनाला बसले, हाऊस बंद पडला, दिलेलं नाही ते. यांना आता द्यायचंच नाही ठरवलं. निवडून येणारा माणूस जो पण विरोधातला असला तर लोकांनी निवडून दिलं ना. आणि विकास कामाची पण स्ट्रॅटेजी ठरली पाहिजे. तुमचं 8.5-9 लाख कोटी रुपये आता कर्ज झालं, त्याचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर तो कशासाठी खर्च झाला? 10 रुपयाचा खर्च तुम्ही 50 रुपये नेल्यानंतर तुम्ही अपेक्षा काय करणार? लोक तुम्ही मागे अडचण मागणी घ्या. हॅमचं काम 2023च्या निवडणुकीच्या अगोदर काढलं रस्त्यांचं. प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघामध्ये हॅमची कामं निघाली. खरं कुठं माहीत नाही, पण 200 आणि 500 कोटीची निघाली, कामं झाली. सांगितलं निवडणुकीला सहकार्य करा. हे सरकार, तुम्ही जे म्हणता थेट मुद्दा असा की सरकार योजनांच्या मार्फत मतदारांना लाच देऊन एक प्रकारे आपल्याकडे वळवू इच्छितं आणि मतदार हा मतदार न राहता लाभार्थी कसा होईल असा प्रयत्न प्रत्येक पातळीवर. तुम्हाला असंच म्हणायचं? नाही, आतमध्ये सगळी जनता होत नाही अशी. नाही, पण म्हणजे जे काही प्रयत्न होतात हे मी सांगितलं, ही पद्धत सुरू झाली की ही लोकांना निवडून आणण्यासाठी काय करायला पाहिजे या संदर्भातलं नियोजन. आता मला सांगा, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला. केंद्रातून सुद्धा योजना येतात. केंद्रातल्या योजना सुद्धा काय आहे की तुम्ही घर मोफत,
जेवण मोफत, म्हणजे अन्नधान्य मोफत, वीज मोफत, सगळं मोफत. मग ही मोफत सिस्टीम आणल्यानंतर काय करणार तुम्ही लोकांकडून? आता लोकांना काम करायला माणसं सुद्धा भेटत नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रात झाली. पण या वाईट राजकारणाला चांगलं राजकारण हे उत्तर मिळत नाही ना. वाईट राजकारणाला अतिवाईट राजकारण हे उत्तर मिळते. ते 1500 देत होते लग्नाची बहिणीला, तुमच्या आघाडीने 2100 सांगितले होते. सांगावं लागलं ना. म्हणून मी तेच म्हणतोय की उद्या हीच आश्वासनं द्यावं लागणार आहेत लोकांना. पैसे कोणाचे शेवटी? पैसे जनतेचेच काढले जातात ना. हे मगाशी सांगितल्याप्रमाणे हे आता जर निवडून येण्यासाठी नुसतं लोकांना हे करत नाही, योजना जाहीर करत नाही, तर आपला माणूस निवडून येण्यासाठी पण तरतूद केली जाते. मग त्यांना काय निवडणूक लढवण्याच्या संदर्भातली अडचण होते. तुम्ही जर मला खाजगीत एखादा विचारलं, मी तुम्हाला फ्री प्लॅनमध्ये दाखवेल की कुठून कशा पद्धतीने निवडणुकीच्या अगोदर निधी गोळा होतो. मग हे सिरियस आहे ना. मग या बाबतीमध्ये हा एक विषय झाला. दुसरा तो विषय झाला आणि मग लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची अजून एक भावना भडकवायचा प्रयत्न करायचा. मला एक सांगा, अजून एक तुम्हाला विचारतो, मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर मंत्री किंवा सरकार म्हणून काम करताना तुम्ही जनतेचे लोक म्हणून काम केलं पाहिजे ना. मंत्री सुद्धा पाहिजे त्याप्रमाणे वेगवेगळे स्टेटमेंट देतात. धाक कोणाचं तरी पाहिजे ना. मंत्री सुद्धा ज्या पद्धतीने स्टेटमेंट देतात त्यानंतर राज्य शासनाची पॉलिसी जी आहे ती पॉलिसी ठरवताना सुद्धा दुजाभाव होत असेल तर अपेक्षा काय तुम्हाला पडणार? ही लढाई आहे मोठी. आणि हे असंच चालू राहिलं पुढं तर मग काय फक्त लोकशाहीमधली हुकुमशाही राहिली एवढंच फक्त परिणाम, बाकी काहीच नाही. लोकशाहीमधली हुकुमशाही तुम्हाला पाहायला मिळते. हा मुद्दा राष्ट्रवादी, स्थानिक स्वराज्य संस्था हे सगळे मुद्दे सोडून द्या. त्याच्या पलीकडे दोन एक व्यापक प्रश्न मला तुम्हाला विचारावा लागेल, कारण तुम्ही राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात. तर या देशामध्ये प्रामाणिक निधर्मी म्हणजे सेक्युलर या अर्थाने आणि उदारमतवादी लिबरल हा विचार जिवंत राहील असं तुम्हाला वाटतं का? आणि तो राहावा यासाठी तुमच्या पक्षाचे काय प्रयत्न आहेत? पक्षाच्या नेत्यांनी नेहमी हा विषय घेतला आणि तो टिकवण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. मला सांगा, महाविकास आघाडी निर्माण करताना मतं कुठे एकत्र वेगळ्या विचाराची होती. राज्य टिकलं पाहिजे म्हणून सगळे विचार बाजूला ठेवून सगळे एकत्र आल्यानंतर किंमत मोजावी लागली. नाही, शिवसेनेला सुद्धा किंमत मोजावी लागली, राष्ट्रवादीला सुद्धा किंमत मोजावी लागली ना. पक्ष फोडून टाकले, पक्ष संपवले. परंतु एक लक्षात घ्या, आता परवाच्या दिवशी एक बिल आलं. त्या बिलाचा जर सारांश बघितला म्हणजे जनसुरक्षा कायदा, त्या सारांश बघितला त्या जनसुरक्षा कायद्यामध्ये आहे काय, त्याच्यापेक्षा पूर्वीचे कायदे स्ट्रॉंग होते. मी त्या कमिटीत होतो, म्हणजे आम्ही बोलणारे होतो त्यांना पहिलं कमिटीत घेतलं, म्हणजे विधानसभेत तुम्ही बोलू नका. आम्ही कमिटीत गेलो, चर्चा केली, मांडलं. पण त्यांचा इंटेन्शन काय माहिती आहे का? डाव्या विचारसरणी जी काय ह्या लोकांना विरोध करते. मग ह्यांना बंधन घालायचं कसं, तर हा कायद्याची चौकट आली. जे जे विरोध करतील त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्याच्या जाचामध्ये त्यांना अडकवायचं आणि त्यांना दाबून टाकायचं, म्हणजे कोणी विरोधच करू नये. आपण म्हणलं तर इंदिरा गांधींच्या काळामध्ये 20 आणीबाणी आली. ही अघोषित आणीबाणी आहे. फक्त लोकशाहीचं फक्त नाव पुढे ठेवलं आणि ते आणीबाणी चालू आहे. पण ही फार गंमत नाही का की डाव्यांच्या बचावासाठी उजवे मैदानात येत आहेत. म्हणजे अनिल परब तिथे म्हणाले की आम्ही उजवे आहोत, पण म्हणजे कम्युनिस्टांना शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा लागतो. नाही, पण तुम्ही एक त्या विषयाचा तुम्ही दुसरा अँगल बघितला का? डाव्या विचारसरणी म्हणजे काय? या देशामध्ये जेवढ्या ठिकाणी डाव्या विचारसरणीची लोक आहेत त्यांनी कायम स्वरूपामध्ये बीजेपीला विरोध केलेला आहे. केरळापासून सगळे घ्या. नाव देताना नक्षलवादी हा विषय घेतला. मी एकदा बैठकीत बोलताना बोललो, नक्षलवादी हा विषय घेतला त्याला आमचा सपोर्ट आहे, म्हणजे नक्षलवाद अतिरेक वगैरे असूच नाही आमचं मत आहे, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. परंतु त्या विचाराचे आम्ही मग उलट बोललो की हा कायद्याचा आधार घेऊन सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांना आत टाकण्याचा हा कायदा करता का? मग शेवटी बऱ्याच बैठका झाल्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की नाही, आम्ही हा तो विषय घेतलेला नाही. आम्ही डावा विचारसरणीचा विषय म्हणजे नक्षलवादाला जे जे मदत करतील त्यांना करायचा. याचा अर्थ काय होतं? डाव्या विचारसरणीची माणसं जे विरोध करतात त्यांना संपवण्याचा हा प्रयत्न आहे का? हा त्याचा एक कायदा केला. म्हणजे
अजून जे जे अशा प्रकारचे विरोध करतायत त्या लोकांना ते कायद्याच्या जकड्यामध्ये अजून किती कायदे येतील ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल. परवा काय झालं की इथं काही संघटनांची बैठक झाली मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये. त्याच्यात डाव्या आणि दलित संघटना पण होत्या. तर त्याच्यात प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला की विरोधी पक्षांनी राज्यातल्या जनसंघटनांची जनसुरक्षा विधेयकासंदर्भात फसवणूक केली. असं आहे की प्रत्येक गोष्टीला राजकारणाने बघू नये. ते ज्येष्ठ आहेत माझ्यापेक्षा. मला वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा भाजपला पोषक होईल अशा प्रकारचं स्टेटमेंट करू नये. त्यांनी उलट सगळ्या विचाराची लोक एकत्र येऊन तुमची लढाई कोणावर आहे, यांच्या विरोधातच आहे ना, आमची लढाई यांच्या विरोधातच आहे ना. उलट त्यांनी पुढाकार घेऊन सगळे एकत्र येऊन या लोकांना बाजूला करण्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. काय होतं की आपण स्टेटमेंट देतो, त्या स्टेटमेंटचा फायदा दुसऱ्यांना होण्याच्या ऐवजी तो फायदा होतो कोणाला, जे सत्तेत आहेत त्यांनाच होतो. मला वाटतं की कोणी विरोध केला नाही, आम्ही सगळ्यांनी विरोध केला ना. आम्ही राज्यपालांना पण भेटलो ना. आता मुद्दा मांडला की नक्षलवादी विचाराच्यासाठी आम्ही कायदा केला, तर तिथं आम्ही असं म्हणायचं की आमचा ह्याला विरोध आहे. मी बोलले असे नक्षलवाद्यांना तुम्ही विरोध करताय म्हणून. त्यामुळे आम्हाला तिथे मुद्दा मांडताना नक्षलवादी विचाराच्या संदर्भामध्ये विरोध आहे, त्याला आम्हाला पाठिंबा देणं गरजेचं होतं. तुम्ही वरच्या सभागृहात सभात्याग केला, पण तिथं तुम्ही मतदानाची मागणी करू शकला असता. मतदान कोणाकडे आहे? त्यांचं बहुमत आहे ना, पण कळलं असतं ना किती काय आहे. तुम्ही सभात्याग करून असं आहे. सरकारला फुलटॉस दिला असं त्यांचं नाही. परत राज्यपालांना भेटलो ना आम्ही. बहुमत असल्यानंतर तुमच्या मतदानाला विचारतो को काटा वाजता हे बिलच आणलं नसतं. विरोध पण नाही केला. असंच झालं, म्हणजे असं विधेयक नाही विषय काय होतो तुम्हाला माहित नाही. दुसरं अँगल ते राजकारणाचं काय करणार की आम्ही नक्षलवाद्यांसाठी हा कायदा केला, तर त्याला विरोध करण्यासाठी यांनी हे केलं. बोलले ना, मुख्यमंत्री बोलले ना. 2च तालुक्यात नक्षलवाद राहिला असं मुख्यमंत्रीच म्हणतात भाषणात त्यांच्या. 2च तालुक्यात. त्यांचं असं म्हणणं आहे की या नक्षलवाद्याला पाठिंबा देण्यासाठी शहरी भागामधून त्यांना पाठबळ मिळतं, शहरी भागामधून त्यांना सर्व सहकार्य मिळतं. त्या शहरी भागातली लोक जे आहे, आता आपल्याकडं इसिसची काही लोक पकडतात, काही लोक पाकिस्तानचे एजंट म्हणून पकडतात वगैरे, ते इथं राहतात, ते शहरात राहतात, त्यांना शोधून पकडलं जातं. तसं त्या लोकांना शोधण्यासाठी त्यांच्यासाठी हा कायदा केला गेला, जो मध्ये एक मला वाटतं त्यांचं नाव सूर्यकुमार का हे होते, ते निर्दोष सुटले गेले त्या केसमधून, ते वारले दुर्दैवाने. त्यांना निर्दोष सुटल्यानंतर मग हा कायदा करण्याच्या संदर्भातला विचार आला असं त्यांचं म्हणणं आहे. आता आम्ही जर त्याला विरोध केला तर हे नक्षलवाद्यांना पाठिंबा देण्यासाठी विरोध करतात. दुसरी बाजू पण तशी आहे ना. राजकीय पक्षांनी स्वतःची सोय बघितली आणि जनसंघटना याच्यात अडकल्या असं त्यांचा आरोप आहे सगळ्या विरोधकांचा. आणि आता ह्या सगळ्या संघटना एकत्र. बरं, आम्ही विरोध केला नाही असं समजा, बरोबर आहे. मग तुम्ही विरोधकांना बोलण्याच्या ऐवजी ज्यांनी आणला कायदा त्यांच्यावर बोला ना पहिलं. ते आत नाही येत ना, त्या संघटना बाहेर आहेत, बाहेर बोलतात नाही त्या संघटना. तुम्ही प्रकाश आंबेडकरांचं म्हणाला, तर प्रकाश आंबेडकरांनी आम्ही विरोध केला असं समजताय ना, तर आमच्या बोलण्यापेक्षा ज्यांनी कायदा आणला त्यांच्यावर जास्त बोलायला पाहिजे. शरद पवारांचं सगळं राजकारण सहकारी बँका, डेअरी, कारखाने यांच्यावर अवलंबून. काही आपले अगोदरच बीजेपी मध्ये गेले, स्प्लिट झाल्यानंतर उरलेले अजितदादा बरोबर गेले. आता आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचा खमक्या बेस असणारे नेते पण कमी झाले पवार साहेबांच्याकडे. मग आपण मतदान हे सगळं सहकारी संस्थांच्या मार्फत म्हणजे मतदाराला बूथपर्यंत नेण्याचं काम पण या डेअरीच्या कारखान्याच्या यंत्रणा करत होत्या. तर हे आता कसं उभं करणार? आता तुम्ही योग्य प्रश्न विचारला. मी मगापासून त्या विषयावरच बोललो. निवडणूक जिंकण्यासाठी काय काय करावं लागतं ती करण्याची बुद्धिमत्ता ज्या पक्षाकडे आहे तो पक्ष सत्तेवर आहे. आता त्यांनी बुद्धिमत्ता काय वाढली की सहकार क्षेत्र फक्त राष्ट्रवादीचं किंवा काँग्रेसचं बळ आहे, पहिलं तेच बोडायला सुरुवात केली. मग काही लोकांच्या चौकशा, काही लोकांचा ईडी, ह्या सगळ्या कारवाया केल्या. नाईलाजाने आता परवाच्या केले, संग्राम थोपटेंचा निधी अडवला, ते गेले. आता संजय जगताप जात आहे. हे जाण्याचा उद्देश मनापासून जातात का? नाही. मग पर्याय नाही म्हणून जातात. आणि तुम्ही बघा, पहिली वेळ केंद्रामध्ये सहकार खातं उभं केलं गेलं आणि त्यांचं सहकार खात्याच्या माध्यमातून कंट्रोल हा राज्यावर आणला. आजच बातमी वाचली
की कृषी क्षेत्राला कर्ज देण्यासाठी आता सहकार क्षेत्राला मदत करण्याची भूमिका केंद्राने घेतलेली आहे. त्यांनी पहिले सगळ्यांच्या वोट बँक होत्या किंवा सगळे पॉवरफुल नेते होते, ते कसे करायचे ते एक एक करण्यासाठी कायदा वापरला, चौकशा लावल्या आणि त्यानंतर ती सत्तेचा उपयोग पूर्णपणाने करून घेतला. आता आपल्याकडे करायला काय लागणार आहे? आपल्याला एकच सोर्स आणि एकच आशा राहिलेली आहे, लोकांमध्ये जागृती. बाकी दुसरा पर्याय काही नाही, दुसरा पर्याय काय. आणि करू शकतात शेतकरी. मग एवढे सत्ता घेतल्यानंतर सुद्धा बघा तुम्ही, एवढी लोक अगोदर घेतल्यानंतर सुद्धा लोकसभेला फटका पडला ना, गेले ना बरेच. त्यावेळेला त्याच्या अगोदरच बरेच लोक गेले होते. लोकसभेच्या तुमच्या यशावरती, तुमच्या म्हणजे विरोधकांच्या यशावर तुम्ही सगळे खूप खुश असता, असायला हवं, त्याच्यात शंकाच नाही आहे. पण मग विधानसभेत ते यश कुठे गेलं? तर विधानसभेला माझा अधिक शंका आहे. एकतर 75 लाख मताच्या बाबतीमधली जी शंका व्यक्त केली गेली काँग्रेसची जी मतं नाही केली गेलेली आहे, त्याचा खुलासा जरी केंद्राने केला तरी त्याबद्दली एक शंका आली असं म्हणूया. किंवा या निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्र कुठल्याही परिस्थितीत जिंकला पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये जर परिवर्तन झालं असतं साहेब, तर त्याचा इनफॅक्ट केंद्रामध्ये झाला असता. मी आजही फार गांभीर्याने बोलतो. एकट्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या परिणामामुळे केंद्रातलं सरकार टिकलं असं माझा अभ्यास आहे, म्हणजे माझं मत आहे. कदाचित चुकीचं पण असेल, परंतु महाराष्ट्रामध्ये जर ते परिवर्तन झालं असतं आणि होणे असं वातावरण होतं, म्हणजे बरेच लोक तिथं उभे राहणार होते, ते बोलत होते आम्ही येतो इकडं परत उभं राहायला. सगळ्या पक्षाकडे अशीच वातावरण होतं. परंतु सगळ्यांना थांबवण्यात आलं की तुम्ही निवडून येणार, तुम्ही काळजी करू नका, असं मी ऐकलंय. ज्यावेळेला एखादा पक्षाचा नेता किंवा एखादा पक्ष सांगतो तुम्ही निवडून येणार, अजिबात पक्ष सोडू नका, आम्ही बसलेलो आहे, हा एवढा आत्मविश्वास कुठून आला? सिस्टीम बदलली गेली का? तर यस, सिस्टीम बदलली गेली. नंतर ह्या योजना आणल्या गेल्या. लाडकी बहिणीचा फटका पडला का? 100% पडला. कर्जमाफीचं शेतकऱ्यांना सांगितलं, वीज बिल माफी दिली होती. त्यानंतर कृषीच्या तुमच्या केंद्रातून आलेल्या 7,000 ते 10,000 रुपये मिळत होते, ते मिळत होते शेतकऱ्यांना. त्याचा परिणाम झाला ना, लोकांना पैसे मिळाले आणि लोकांनी तो निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम झाला. नाही तर विधानसभेला सुद्धा फार मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये बदल झाला. 2 महिन्यामध्ये एवढं काय लोकप्रियता झाली मला कळत नाही. मग ती मतं वाढवण्यासाठी त्या पक्षाने जे प्रयत्न केले ते प्रामाणिक नव्हते का? दुसऱ्या मार्गाने मतं वाढली असं तुम्हाला, काँग्रेस जसं म्हणतं तसंच वाटतं तुम्हाला? आता एक उदाहरण सांगतो, म्हणजे किती बारकाईने काम होतं तुम्हाला सांगतो. आम्ही फक्त काय होतं, निवडणुका लागल्या की माझ्या सकट सगळे आम्ही जागा होतो. आता एक उदाहरण देतो, इमारत बांधकामाचा विषय आहे. तुम्ही बघितलं तर 16-17 हजार कोटी रुपये. नाही कुठे जास्त पैशातलं की यांचं लक्ष लगेच जातं आणि वेगवेगळ्या योजना आणल्या. एक साधं उदाहरण सांगतो, सगळ्यात जास्त बांधकाम कुठं होतं? मुंबईमध्ये होतं. देशातलं सर्वात बांधकाम मुंबईमध्ये होतं. त्याचे लाभार्थी फक्त त्या इमारत बांधकामचे 2300 लोक आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये 80,000, 60,000 आणि 70,000. कार्यालयामध्ये ऑफिस खोलली होती, नावं दिली. निवडणुकीच्या अगोदर 25,000 लोकांना फायदे मिळवून दिले. गरीब माणूस तेवढाच विचार करतो ना सध्या, म्हणजे त्यांना डबे दिले, जेवणं दिली, म्हणजे जेवणाच्या योजना जेवढ्या होत्या लाभार्थ्याच्या सगळ्या दिल्या. मग लोकांना ते भेटल्यानं लोक काय म्हणतात, चला चाललंय जाऊन द्या. म्हणजे मतदानामध्ये करण्याचं 100%. मी हे एक उदाहरण दिलं. अशा बऱ्याच योजना आहेत, त्या योजनेचा बरोबर अभ्यास करून त्यांनी त्या ठिकाणी उपयोग करून घेतला. मग ह्या कंटिन्यूच राहणार हा? आहे, या सगळ्या योजना कंटिन्यूच राहणार आहे. मग पुढे नाही, म्हणून मी काय म्हणालो, ज्या गोष्टीच्या मध्ये आता आम्ही प्रचाराला कमी पडतो का? यस. यंत्रणेला कमी पडतो का? यस. लोकांमध्ये आम्ही हे पोचवलं पाहिजे, सगळ्यांनी मिळून पोचवलं पाहिजे. म्हणजे आम्ही विधानसभेत, विधान परिषदेमध्ये पण एकजुटीने आहोत, परंतु जशा पद्धतीने आक्रमकतेने सगळं व्हायला पाहिजे तसंच आज हे लोकांमध्ये न्यायचं. तर तिन्ही पक्ष जेवढे आहेत तेवढे एकत्र येऊन जरी सगळीकडे उतरले, अजेंडा ठरवून उतरले तरी होईल. आता समजा एखाद्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये आज विषय आला,
सगळ्यांनी मिळून तिथं आंदोलन करायला पाहिजे. सरकारवर दबाव आला पाहिजे, लोकांमध्ये एक मेसेज गेला पाहिजे. खरं म्हटलं तर भविष्यकाळामध्ये तिन्ही पक्षाची एकजुटीने जेव्हा निवडणुकीचं काय व्हायचं तेव्हा ठरवतील, परंतु या सरकारमध्ये तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी आम्ही बसून एक स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे की एखादा विषय महाराष्ट्राच्या हिताचा असेल तर त्यावेळेला सगळ्यांनी एकत्र येऊन अख्ख्या जिल्ह्यामध्ये वेगळ्या प्रकारची आंदोलनं जनजागृती करणं गरजेचं आहे. तर ही लढाई सोपी होऊ शकते. शिंदे साहेब, आता विधान अधिवेशनादरम्यान विरोधकांपेक्षा त्यांच्यात इंटरनल वाद जास्त दिसले. एकावेळी तेच काट्याकडत होते, विरोधक शांत बसत होते, काही करत नव्हते. आता समोर इलेक्शनला जाणार तुम्ही त्यांच्या अजून पॉसिबल यासारखी स्थानिक स्वराज्य संस्था लक्ष ठेवून अजून सवलत देतील मतदारांना खुश करायला त्या लेवलला. तुम्ही याचं आव्हान तुम्ही कसं करणार आहे? यात दुपारी सुरू झालेली आता मी तुम्हाला सांगतो, विरोध आता त्याच्यामध्ये प्लॅनिंग करून बसावं लागेल. त्याला फार व्यवस्थितपणे, म्हणजे तुमच्या खिशातून एक रोज किती पैसे जातात हे लोकांना सांगावं लागणार आहे. हे तुम्हाला 1,500 मिळाले, उद्या तुमच्या खिशातून किती रुपये जातात हे जर लोकांना सांगितलं आपण, लोकांना कळतंय सुद्धा की मला GSTने किती पैसे द्यावं लागतात. आता मला दारूची दुकानं काढायचा प्रयत्न झाला, ते आम्ही पेटवलं पाहिजे राग की दारूच्या दुकान तुम्हाला माहीत नाही, कांद्याच्यावरून सरकार गेले, तसे या दारूच्या दुकानाने दारूच्या महापुरावर आपण परत त्या महिला भगिनींना आपण जागृत करणं गरजेचं आहे. आणि तसे आंदोलन, तसे प्रकारचे रेटा हा वाढवावा लागणार आहे, तर ती शक्य होईल. आता वेळ कमी आहे, 2-3 मिनिटात अडचण तीच आहे, वेळ फार कमी आहे. आणि त्या वेळेच्या कमी वेळेमध्ये हा इश्यू असतो का? इमर्जन्सी नंतर किती दिवसात निवडणुका जाहीर केल्या आणि निकाल लागला? त्यावेळेला एवढी आधुनिकता आली नव्हतीच आहे. नाही, आता एवढी आधुनिकता आहे की वेळ कमी असला तर एका दिवसात काय सरकार पाडू पण शकतात, तर ते बसू पण शकतात. त्यावेळेला कसे माणसं फार याच्यात होती, नेता आला नाही तरी फक्त चिन्ह निवडणुका होत होत्या. आधुनिकतेमुळेच काल ती टीप जी आली आम्ही राजीनामा मागितलेत ना. आता हे राजीनामा मागणं घेतील का नाही शंका आहे, पण ते लोकांमध्ये उतरून शेतकऱ्यांना प्रेरित करावं लागेल आम्हाला. कृषी मंत्री वारंवार वादग्रस्त विधान करतात, त्याबद्दल पक्ष असं तुमचा तो रेटा दिसतो का की राजीनामा घेतल्याशिवाय सोडायचं? हा, आता हेच म्हणणं असं आहे. ठीक आहे, आता मी तर आजच 8-10 दिवस झाले पदभार घेतलेला आहे. माझा दुसरा प्रयत्न हाच असणार आहे. हे आता मी पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत, आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे, ते बसून एक पॉलिसी ठरवावं लागेल असं मला वाटतं की विरोधक म्हणून आपण किती स्ट्रॉंग आहेत. काही विषय असे असतील की त्या विषयासंदर्भात सगळ्यांनी एकत्र येऊन जर सामाजिक आंदोलन रेटा जर वाढवला तर सरकारवर प्रेशर येऊ शकतं. त्यांनी कोणाचा तरी राजीनामा घेतलाय, चव्हाण कार्यकर्त्याचा, त्याच्यावरती तुमचं समाधान होणार आहे का? नाही, कसं होईल असं? सूरज चव्हाणांचा राजीनामा घेणं, त्यांनी मारहाण केली ती चुकीचीच आहे, पण त्यांनी मारहाण केली म्हणून ज्याच्यामुळे करायला लागली त्यांचा राजीनामा न घेणं योग्य नाही ना. त्यांचा राजीनामाच घेतला पाहिजे. हां, आणि एकदा नाही, 2दा-3दा बरं त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही शब्द जपून वापरा. जाहीर भाषणात त्यांनी सांगितलं, तरीसुद्धा जर तशा पद्धतीने होत असेल तर शेवटी त्यांना गांभीर्यच नसेल, भीतीच नसेल, तर निर्णय घ्यायलाच पाहिजे. 2 प्रश्न तू विचारतोस ते? तुम्ही आता जे 2-3 मुद्दे मांडलेत की भाजपची केंद्रातली प्रचंड ताकद आहे, योजना आणि आर्थिक पाठ भरपूर पैसे देतात, त्याच्यामुळे मतदारांवर प्रभाव पडतो. नंतर विरोधी पक्षाच्या आमदारांना पैसे निधी देत नाही. आणि तिसरी गोष्ट आता की ईडी किंवा अन्य यंत्रणेचा दबाव असतो. तर याच्यामुळेच भाजपच्या सोबत जावं असा किंवा एक हातबंदीमुळेच का होईना की आता भाजप बरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही, असं मग अजितदादा असतील का त्यांच्यासोबत गेलेल्या लोकांना वाटलं आणि म्हणून ते तिकडे गेले असं? ते काही प्रमाणात ते सत्य आहे ना. कारण अजितदादा मागे म्हणाले होते की जनतेची कामं करायचं, विरोधी पक्षात किती काळ राहायचं आणि शेवटी गेल्याशिवाय पर्यायच नाही. नाही, असा आहे विषय. आपल्याला पण माहिती आहे की दबावाचं राजकारण होतं का होतं. विकासाच्या कामासाठी आता आमच्याकडे पण काही आमदार वगैरे बोलतात ना, किंवा काही लोकप्रतिनिधी असतात, काही लोक असतात, आपल्याला लढाय पाहिजे. कार्यकर्त्यांना काय वाटतं माहिती आहे का, ना आपण सत्तेशिवाय कसं राहू शकतो हे बोलतात ना कार्यकर्ते. मग आता कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून आपण पक्षात सत्तेवर गेलं पाहिजे असं जर झालं तर मग ती सत्यामध्ये असलेली कामं होण्यासाठी जाणं
हा सुद्धा पर्याय शेवटी नाईलाजाने होतो ना. 10 वर्ष आपण सत्तेत नाही, पुढे सत्तेमध्ये येऊ का नाही, अशा प्रकारची कार्यकर्त्यांची मानसिकता असते ना. 2 प्रश्नांवरती तुमच्या पक्षाची भूमिका काय? एक वेळ तुम्ही ज्या प्रांतात नाही तिथेच तो विषय पेटलेला आहे, तो म्हणजे शक्तीपीठ हा एक मुद्दा. आणि नवीन महाबळेश्वर बसवण्याच्या निमित्तानं प्रचंड मोठ्या प्रमाणात जमिनीचे व्यवहार वाई जावळी या सगळ्या परिसरात झालेले, त्याच्याविषयी तुमची? एक तर शक्तीपीठ बद्दल केंद्राचा निर्णयच आहे पहिला की सुपीक जमीन असेल, कोर्टाने पण सांगितलेलं आहे, त्या जमिनीला कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची परवानगी नसेल तर तुम्ही विकसित करण्यासाठी त्यांच्यावर कंपल्सरी करू नका किंवा काय करू नका. आता या निर्णयाच्या संदर्भामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा विरोध आहे, साहजिकच आहे, कारण आता पूर्वीच्या सारख्या जमिनीचे फार मोठ्या प्रमाणात स्वतःकडे जमीन आहे अशा शेतकरी फार कमी राहिलेले आहेत, बहुतेक अल्पभूधारक झालेले आहे. कारण कुटुंब वाढल्यानंतर ती कुटुंबाच्या प्रमाणे ते विभाजन झाल्यानंतर अल्पभूधारक झालेलं आहे. आणि तेवढ्या जमिनीमधून सुपीक पीक काढायचं आणि त्याच जमिनी संपल्यानंतर मग आपल्याला अन्याय होईल, ही भावना मनामध्ये घेऊन शेतकऱ्यांनी शक्तीपीठला विरोध केला. आम्ही सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये पूर्णपणे माहिती घेऊन विरोध करण्यासाठी आम्ही सुद्धा त्यामध्ये सभागृहामध्ये सुद्धा मी असेल, बंटी पाटील असेल, आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला. आता शक्तीपीठाच्या बाबतीमधला निर्णय घेत असताना त्यांचं म्हणणं असं आहे की हे शक्तीपीठ आम्ही विश्वासात घेतल्याशिवाय करणार नाही. तसं पुरंदरचा विमानतळाचा पण विषय आहे, विकासाला कोणाचा विरोध नाही, पण शक्तीपीठ करण्याच्यासाठी जबरदस्ती हे विकासाचा 86,000 कोटी पर्यायी रस्ता आहे ना. म्हणजे नागपूरवरून पक्ष तेवढा जोरात या विषयाला विरोध नाही केला ना, आम्ही विरोध केला, कोल्हापूरला केला, आम्ही सभागृहामध्ये सगळीकडे आम्ही बरोबर घेऊन आम्ही प्रचंड विरोध केला. आम्ही त्याच्यावर चर्चा टाकली होती, विषय झाला. 86,000 कोटी म्हणजे सरकारकडे आता पैसे नाही म्हणतोय, पण आपण एक रस्ता 86,000 कोटीचा करायचा, 8 तास आहे मला कळत नाही. आणि दुसरा मुद्दा त्या जावळी परिसरातले जमीन, नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प जो आहे तो गेल्या अनेक वर्षापासून जावली वगैरे ह्या ठिकाणी सगळीकडे नवीन महाबळेश्वरचा प्रयत्न सुरू झाला. पाटणपर्यंतचा नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये त्यांनी ह्या नवीन महाबळेश्वरचं ॲक्विजिशन केलेलं आहे. हे ॲक्विजिशन करत असताना म्हणजे जमिनी त्याच्या रिझर्वेशन टाकलेलं आहे. ते रिझर्वेशन टाकल्यानंतर काय जमीन अजून ताब्यात घेतलेलं नाही, पण रिझर्वेशन टाकलेलं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारची बांधकामं किंवा हे वनसदृश्य अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. तिथं काही लोकांचा विरोध आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो, तो प्रोजेक्ट करतोय कोण? MMRDA का MSRDC करते. आता त्यांनी असं सांगितलं की आम्ही या माध्यमातून विकास होणार आहे, रस्ते होणार आहे, दळण होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे. म्हणजे जे साताऱ्याच्या लगत असलेली गावं ती पण नवीन महाबळेश्वरमध्ये गेली. डोंगरी भाग समजू शकत होतो, पण साताऱ्याच्या लगत असलेल्या लोकांना लगत असलेली गावं सुद्धा नवीन महाबळेश्वरमध्ये घेतली. त्यांना काय सांगितलं की त्यांना असं वाटतं की आपला हा नवीन महाबळेश्वरमध्ये गेल्यानंतर आपल्या रस्ते होतील, सगळ्या सुविधा मिळतील, सगळं काय आपलं गाव डेव्हलपमेंट होईल. खरं म्हटलं तर हे मी मागच्या वेळेला त्यांना विचारलं गावातल्या लोकांना, तुम्ही कसं काय हे नवीन महाबळेश्वरला हे केलंय? त्यामुळे असं असं होणार आहे. अरे बोललं तुमच्या बंधन येणार आहेत ना, तुमच्या शेतीवर, तुमच्या जमिनीवर, तुमच्या सगळ्या याला विकास करण्याच्यासाठी बंधन येणार, त्याच्यावर तुम्ही काय बोलणार का? आता या बाबतीमध्ये लोकांच्या हेरिंग घेतल्या होत्या. मी एका हेरिंगला गेलो होतो महाबळेश्वरला, आणि त्यावेळेला आम्ही त्यांना भूमिका स्पष्ट केली की सरकारची भूमिका नवीन महाबळेश्वरची काय. कारण तिथला माणूस जो आहे तो डोंगरी आहे, ज्याला हे कायदे कानून माहिती नाही, त्यांना प्रत्यक्ष हे समजून सांगायला पाहिजे तुम्ही काय नक्की करणार आहे. अजूनपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सांगितलं नाही. लोकांचा विरोध पण आहे, आम्ही त्याला सुद्धा विरोध केला होता. आणि मला असं अजून त्यांची काय एवढं स्पीडली नवीन महाबळेश्वरच्या बद्दल 5-7 वर्षापासून चालू आहे, एवढी काय कारवाई स्पीडली झाली नाही. फक्त रिझर्वेशन टाकून ठेवलं आणि झोन डिक्लेअर केला आहे, आणि त्या झोनमध्ये मग त्याप्रमाणे ते MMRDA आणि तुम्ही म्हणताच असं अनेक लोकांनी जमिनी खरेदी करून घेतलेल्या, आणि त्या जमिनी खरेदी करून मग नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प, त्याला वेगवेगळ्या प्रकारचा डेव्हलपमेंट. पण त्यांनी एक आहे, निसर्ग संपेल असा माझा अभ्यास आहे. डेव्हलपमेंट आला की निसर्ग संपतो. डेव्हलपमेंट आल्यानंतर मी आमदार होतो महाबळेश्वरचा, तुम्हाला खोटं सांगत नाही, मी त्यावेळेला
नवीन बांधकामाला परवानगी देण्याचा संघ विरोध करत होतो. यंत्रणा सिस्टीम ही नेहमी फार एक सरळ काम असेल तर त्याचं काम होणार नाही, चुकीचं असेल तर जास्त होतं असा अनुभव आता सध्या आपल्या अनुभव येतो. त्या वेण्णा लेकला इतकी बांधकामं नंतर झालेली आहे. आता पहिला वेण्णा लेकला जर गेला ना, पूर्ण झाडी दिसायची, पूर्ण झाडी, म्हणजे एकही तिथं बांधकाम दिसत नाही. आज तिथे बघितलं तर सगळीकडे बांधकाम सुरू झालं. कायदा कधीपासून आहे? पूर्वीपासून आहे. मग तुम्ही ह्या डोंगरावर, मग हे बोलतात ना दरडी कोसळणं, फार हे होणं, हे ह्याच्यामुळेच निसर्गाचा वाताच झालेला आहे. मग माझं म्हणणं आहे की नवीन महाबळेश्वरच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये लोकांना विश्वासात घ्यावं, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. कोण बेघर होणार नाही, कोणाच्या हे होणार, जमिनी जाणार नाही याचा विचार करून निर्णय घेणं गरजेचं. आणि त्याचा फायदा स्थानिक असलेल्या पर्यटनाच्या माध्यमातून जर तरुणांना, तिथल्या लोकांना झाला तर पाठिंबा देतील, पण तो धनिकांना झाला तर विरोध निश्चितपणे करावा लागेल. परवा दिवशी विधिमंडळात जे प्रकार झाला, तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते होते, पक्षाचे संबंध आमदार, त्याकडे तुम्ही कसं बघताय? या विधिमंडळाला सरकार हे बदलल्यापासून सिस्टीमच राहिली नाही. तुम्ही पण इतके वर्ष विधिमंडळात येता, बाजार असल्या का तिथं अगदी गर्दी असते. त्यामुळे एवढं पण पूर्वी कधी नव्हतं. 12 महिने तुमच्या सभागृहामध्ये, मग तिथं मंत्रालयात मंत्री नसतात का? मंत्री तिथे भेटावे म्हणून, कारण विधान भवनमध्ये भेटतील म्हणून जर गर्दी होत असेल, हे चुकीचं आहे ना. विधिमंडळामध्ये चर्चाच झाली पाहिजे, विधिमंडळामध्ये कायद्यावर चर्चा झाली पाहिजे. सगळं मंत्री जागेवर बसत नाही, असं कधीच नव्हतं होतो. म्हणजे उत्तराला मंत्री नाही, चर्चेला मंत्री नाही, कुठे आहे तर कोण म्हणतो खाली आहे, खाली विचारलं तर वरती आहे. पण ते असतात कॅबिनमध्ये बैठका करत. म्हणजे तिथे पद्धतच ही योग्य नव्हती. आम्ही हे सभागृहात ही भांडणं व्हायच्या अगोदर सांगितलं होतं, हे 5 बंद करा. बरं, सभापतीने निर्देश दिल्यानंतर सुद्धा जर पासे देत असते आणि मंत्री किंवा कोण आणणार जबरदस्ती आणत असेल, हे फार चुकीचं आहे. आणि त्यातून ह्या घटना घडल्या. आता वैचारिक लढाई करणारे म्हणजे प्रतिनिधी पण असावे, जे आम्ही पण आक्रमक आहोत, आम्ही पण आरेला कार्य करू शकतो. परंतु ज्यावेळेला आपण एखाद्या पद घेतो त्यावेळेला एका सिस्टीमने द्यावं लागतं. पण ते आता ते काय असतं, प्रोत्साहित अशा प्रकारचा प्रयत्न सुरू झाले, हे प्रकार आता वाढीला लागणार आहे. म्हणजे सुसंस्कृतपणाची एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप आता संपले. म्हणजे कोणी उतावा आणि एखादा नेतृत्व बोलावं आणि त्याला प्रोत्साहित करण्याचं काम केलं जात असेल, नाही तुम्ही बोला, बरं चांगलं काम करताय, तर हे प्रकार अपेक्षितच असणार आहे. आणि मग एखादा कार्यकर्ता डिवचतो, एखादा कार्यकर्ता बोलतो, त्याचा फायदा किती होतो त्यापेक्षा पक्षाची इमेज डॅमेज होते. आणि मला वाटतं की ते परवाच्या दिवशी जो प्रकार झाला तो व्हायला नको पाहिजे होता, परंतु ठरवून होतो का काय अशी परिस्थिती निर्माण होते. आणि मग त्या बाबतीमध्ये विधिमंडळात सुरक्षित राहिलं नसेल. मला परवा कोणी पत्रकारांनी विचारलं, मी म्हणलं आता फक्त ते कार्यकर्ते विधान भवनमध्ये आतमध्ये येऊन सभागृहात येऊन मारायचे बाकी राहतील, तेवढं झालं की महाराष्ट्राची संस्कृती चांगली आहे. मग बिहारवाले पण म्हणतील, आमचे कोणतरी म्हणाले, महाराष्ट्रासारखं होऊन देऊ नका राज्य. आणि तुम्ही लक्षात घ्या, परत मी एकदा बोलतो, मी पक्षीय वाद करत नाही, परंतु काही पक्षांनी त्यांची ओळख सोडून आता सत्तेसाठी तडजोड करण्याचा प्रयत्न करणं हे खरं धोकादायक आहे. ते आज त्यांना चांगलं वाटतं, पण उद्या पक्षाच्या बाबतीमध्ये ते म्हणजे मी सभागृहामध्ये बोललो, जेवढे सभागृहामध्ये बसले होते माझं भाषण झाल्यानंतर सगळेजण मान हलवत होतं. त्यांना पण हे अपेक्षित नव्हतं, हे योग्य नव्हतं. एक प्रश्न विचारतो की तुम्ही माथाडीचे नेतृत्व पण करता सध्या, आणि एपीएमसी आता मुंबईच्या जागेचा भाव लक्षात घेऊन एपीएमसी स्थलांतरित चालले जैन पेठीकडे, त्यावर तुमची भूमिका काय? तुम्हाला मी सांगतो, मुंबईतून ही बाजार समिती स्थलांतरित करण्याचा निर्णय पवार साहेबांनी घेतला. त्याचं कारण असं होतं की मुंबईमधलं ट्रॅफिक आता मस्जिद बंदरला जर बाजार समिती असती तर राहिलंच नसतं. तो विचार करून त्यावेळेला मुंबई एवढी नवी मुंबई वाढेल असं कोणाला वाटलं नव्हतं. तेव्हा 176 एकरमध्ये ही नवी मुंबईची बाजार समिती केली. आजची परिस्थिती या बाजार समितीची काय आहे हे सरकार कोणी काय सांगू. सरकार आता बिझनेस झालेला आहे. पूर्वी शेतकऱ्यांसाठी बाजार समिती असतात, आता उद्योगपतीसाठी आता सगळं क्षेत्र झालेलं आहे. बाजार समितीची कक्षा आता तुमची लिमिटेड केलेली आहे. मॉडेल ॲक्ट केला
मुक्त व्यापार करण्याची परवानगी शेतकऱ्यांना दिली, पण शेतकऱ्यांच्या आडून उद्योगपती आले. त्यामुळे मोठमोठ्या प्रकारे उद्योगपती या सगळ्या मार्केटमधल्या बिझनेसमध्ये आल्यामुळे आता तेवढीच कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे. तुम्हाला तेवढ्या सुविधा उपलब्ध करायला पाहिजे, तुम्हाला तेवढ्या प्रकारचं पोटेन्शियलचा उपलब्ध करायला पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये या सरकारने 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये इंटरनॅशनल मार्केट करण्याचा उद्देश ठेवला आणि त्यांनी पणनच्या माध्यमातून 1000 एकर जमीन ही पालघरला, जिथं आता मोठा औद्योगिक हब उभा करण्याचा प्रयत्न होतोय, तिथं जेटी होते आहे, त्याच्यानंतर अजून एक एअरपोर्ट होतोय, तिथं 1000 एकर जमीनमध्ये तो भाग डेव्हलप करायचा आहे म्हणून एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी मार्केट्स असतात त्यामध्ये सगळ्या सोयीसुविधा आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट पासून कोल्ड स्टोरेज पासून ऑल इन ऑल ते करण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे. आता आमच्याकडे सुद्धा त्याप्रमाणे तो एरिया कमी पडायला लागला. पूर्वी गोडाऊन ज्या पद्धतीने होते आणि तेवढा बिझनेस पण राहिलेला नाही. म्हणजे पूर्वी आमच्या मार्केटमध्ये साहेब आपण बघितलं तर 500 गाड्या नुसत्या कांद्या बटाट्याच्या यायच्या, आता 100 सुद्धा येत नाही. ऑप्शन निर्माण झालं म्हणजे उद्या मी बोललो महाराष्ट्र बंद करायचं आहे, अजिबात एक धान्य पण गेलं नाही पाहिजे, चहा पाणी पण गेलं नाही पाहिजे, काय नाही. आता ते राहिलेलं नाही. तुम्ही आंदोलन केलं की पर्याय ऑप्शन लगेच करून ठेवलेले आहेत. नाही, आम्ही वेळ बघितल्यावरच करत होतो, असं करत नव्हतो. उलट आम्ही सेवा करत होतो. कोरोनाच्या काळामध्ये तर आमच्यासारखी सेवा कोणी दिली नाही. आमचे बरीच लोक व्यापारी आणि माथाडी कामगार मिळले, यांना माहिती आहे. पण तुम्हाला सांगतो, मग त्यांनी एक पर्याय काढलेला होता. तर आम्ही पण त्यांना सांगितलं की आमच्या नवी मुंबईच्या झोनमध्ये कुठं जर पर्याय असेल, आम्ही पालघरला काय येत नाही आणि ते आपलं मार्केट आता आहे तिथेच आहे, ते हलत नाही. पण पर्याय ऑप्शन झोन काढायचा असेल तर नवी मुंबईच्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे JNPT पासून ते तुमच्या नवी मुंबईच्या क्षेत्रामध्ये 500-550 एकर जागा घेऊन इंटरनॅशनल हब जर केला, त्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट वगैरे हे ते सगळ्या सुविधा देणारा जर बाकीच्या दुबईला सिंगापूरला वेगवेगळ्या ठिकाणी जशा पद्धतीने मार्केट्स आहेत त्या पद्धतीने ही जुनी हे काढून नवीन पद्धतीने मार्केट करण्याच्यावरती मला प्रस्ताव असेल तर आम्ही विचार करू. अजून त्याच्या प्रकारच्या जागा बघायचं चाललेलं आहे, पण अजून तसं हे मार्केट हलवायचा अजून कुठे विषय तसा झालेला नाही. गव्हर्नमेंटच्या समितीचा जो रिपोर्ट आलेला आहे मी स्पष्ट सांगितलं की गव्हर्नमेंटला की हे स्थलांतरित करा JNPTला. त्यांनी जागा तर दिल्या पाहिजे ना. जागेची मागणी लक्षात येतात APMC तिकडे स्थलांतरित ऑलरेडी प्रक्रिया सुरू झाली आहे गव्हर्नमेंट लेवल. आम्हाला जागा दाखवल्याशिवाय कसं आम्ही देऊ? पवार साहेबांनी हे दाखवलं आम्हालाच. आम्ही तिथून पण येत नव्हतो मुंबईवरून. ते साहेब आम्हाला बोलल्यानंतर आम्ही तिथं घेऊन सगळ्यांना इथं आलो. आम्हाला जागा बघून द्या, ते काम कशा आहे पद्धतीने बघावं लागेल. आत्ताच्या घडीला कुठल्याही प्रकारची तशी चर्चा नाही. काय विषय घेऊन जाणार महाराष्ट्राच्या समोर प्रश्न म्हणजे महत्वाचे विषय एवढंच घेऊन दाखवणार आहे. लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे, विचार जिवंत राहिले पाहिजे चव्हाण साहेबांचे, आणि विषय घेऊन एवढंच जाणार आहे की परिवर्तन करण्याच्या बाबतीत मला विषय घेऊन लोकांचं राज्य यावं म्हणून काम करावं, एवढ्याच प्रकारचा विषय घेऊन जाणार आहे. जोरदारपणे जाणार. तुमचं सहकार्य राहून दे एवढं. मी आता 23, 24, 25ला पूर्ण फ्रंटलची मीटिंग बोलवलेली आहे. जे कार्य करणार आहेत त्यांनाच आणि बाकीच्यांना हे करायचं असं माहिती घेऊन फेस टू फेस. नंतर मग 30 तारखेला मुंबईची ठेवलेली आहे आणि मग दौरे चालू करायचा. 31ला मोर्चा ठेवला आहे नवी मुंबईचा. पहिला मोर्चा ठेवू बोललो. ते घरांना नोटिसा मारलेल्या आहेत त्यांच्याबद्दलचा आणि सिडकोच्या. ते घरं जी आहेत आमच्या स्थानिक भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली असतील किंवा माथाडी वगैरे या सगळ्या लोकांना भेटलेली घरं आहेत, त्यांनी आपापल्या पद्धतीने वाढवली. तर त्यांना नोटिसा मारलेल्या आहेत पाडायच्या. आता आम्हाला आम्ही त्याच्यावर आवाज उठवणार. एक आहे सिडकोचं, एक आहे तर त्याच्यावर तुम्ही खरंच सिडकोच्या याच्यावर तुम्ही लोकसत्तेने लिहावा असं माझं मत आहे. म्हणजे पंतप्रधान आवास योजनेची योजना LIG आणि EWS मध्ये काढली तर त्यांनी 97 लाख 85 लाख अशी भाव काढले. म्हणजे त्यांनी कमर्शियलपणा घेतला. बरं जमिनी घेतल्या कुठल्या यांना माहिती आहे. म्हणजे आरक्षित असलेल्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या जमिनी घेतल्या, कोणाचं काय बघ नाही. त्याला त्या जमिनी घेतल्या त्या निवडणुकीच्या अगोदरच घेतल्या. ते दिले कोणाला कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावर निवडणूक झाली तेवढ्या एका कामावर. पण ते निवडणुका झाल्यानंतर रेट जो लावलाय आता त्याच्या बाजूला म्हाडाने 25 लाखाला 35 लाखाला घर विकतात.
आणि आपल्या गरीब लोकांनी घेतलेली घरं आहेत, म्हणजे मध्यमवर्गीयांनी. त्यांना 85 लाख, 60 लाख आणि 70 लाखाची घरं, म्हणून विकली आणि जातात. ते बिल्डर तिथं तेवढ्यात याने देतोय. जात नाहीत. नाही जात ना. बरं, मी सभागृहात विषय मांडला ना, त्यांनी सांगितलं की रेट कमी करतोय म्हणून. पण ते कसं आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये जे एमडी होते त्यांनी जागा सगळ्या विकायला सुरुवात केल्या होत्या आणि ह्यातून पण कमर्शियलपणा ठेवला, म्हणजे सिडको फायद्यात जावी म्हणून. या विषयावर जरा आवाज उठवायला तुम्हाला गणेश नाईक मदत नाहीत का करत? नाही, ते आहेत ना, पण ते काय, त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे, ते त्यांच्या पद्धतीने चालतात, ते कोणाच्या हे करणार नाहीत. पण त्यांना पण वाटतं ना की हे व्हायला पाहिजे. आम्ही फक्त आता विरोधात आहे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो. येस. थँक्यू.